14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. असं म्हणतात की प्रेमाचा मार्ग हा पोटातनं जातो. तहानलेल्यांना पाणी, भुकेल्या जीवाला अन्न, ह्याच उदात्त भावनेतनं पुढे आलाय तो रोटी डे. कुणाल रवींद्र चव्हाण आणि सहकाऱ्यांचा हा अनोखा रोटी डे आता राज्यामध्ये चर्चेत आलाय. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. ह्या सामाजिक बांधिलकीचा नात्यातनं त्यांनी युवा अस्मिता फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत भुकेलेल्यांना जीवाला एक दिवस रोटी डे हा उपक्रम करण्याचं ठरवलं आणि मग त्यासाठी योग्य दिवस निवडायचं ठरवलं. कुणालच्या कल्पक बुद्धीनं 14 फेब्रुवारी हा दिवस त्यासाठी योग्य असल्याचं मत त्यानं मांडलं. कारण की आजकालचा तरुण पिढीला एक वेगळी दिशा देणारा हा दिवस असतो. मुळात आपली संस्कृतीच नसणारा 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून आजची पिढी मोठ्या उत्साहानं साजरी करते. आधुनिकतेच्या नावाखाली आजची तरुण पिढी ह्या वेगवेगळ्या डेमुळे भरकटली जाते. आजच्या तरुण पिढीला अशा संस्कृतीपासून परावृत्त करण्यासाठी तरुणांनी ह्या दिवशी रोटी डे साजरा करावा म्हणून त्याला हा दिवस योग्य समजला. सुरुवातीला 10 ते 15 तरुणांना घेऊन सुरू केलेल्या ह्या संस्थेचं जाळं आता संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विणलं गेलंय. यावर्षी कुणाल रवींद्र चव्हाण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये हा रोटी डे साजरा करून हजारो अनाथांच्या अन्नाची सोय सुद्धा केली. अन्नदान हेच श्रेष्ठ दान समजून त्यांनी केलेलं कार्य खरंच कौतुकास पात्र आहे. अशा संस्काराचे धडे कुठल्याच पाठ्यपुस्तकाच्या धड्यात दिले जात नाहीत. ते येतात ते आईच्या उदरातनंच, तिनं दिलेल्या संस्कारातनं. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी देखील शिक्षण क्षेत्रामध्ये अल्पावधीतच मोठं नाव केलंय आणि अशा ह्या कर्तृत्ववान तरुणास मानाचा सलाम. भविष्यात कुणालच्या हातनं असेच तरुणांना दिशा देणारं काम घडो, असेच आशीर्वाद आणि शुभेच्छाही त्याला मिळताना दिसत आहेत.